व्हिप क्रीम, चॉकलेट, बिस्किटचा चुरा, क्रीम, चोको स्टिक्स, चोकोज, चॉकलेट बिस्किट्स. आता ह्यासाठी लागणारं साहित्य पाहिलं, कृती पटकन करूयात. हो, नाही तर मी हे संपून टाकीन तर मग तुम्हाला काहीच राहणार नाही कृती करायला. काय करायचं पहिल्यांदा आपण फ्रेश क्रीम घेऊया, ते आपण पॅन मध्ये टाकूया. किती लागणार आहे सांगा. बघा बस क्रीम घातलं आपण पॅन मध्ये. पुढे थोडं गरम झालं की त्यात चॉकलेट ऍड करायचं आपण. थोडं गरम झाल्यानंतर चॉकलेट म्हणजे कुठलं? हे चॉकलेट. बरं ठीक आहे. मला एक सांगा, तुम्ही आता एवढ्या वेगवेगळ्या रेसिपी नेटवरती पाहता, मैत्रिणींकडनं शिकता, तुमच्या आईला किंवा तुमच्या बाबांना तुमच्या हातची कुठली रेसिपी आवडते? त्यांना साधं जेवण आवडतं. तुम्ही जे वरण भात भाजी. हो. बरं आता चॉकलेट टाकूया 2 पीस. जर ते जास्त तुम्हाला चॉकलेट हवं असेल तर तुम्ही अजून पण टाकू शकता. नाही मला तुम्ही प्रमाण सांगूच नका आज, म्हणजे मी खूप घालीन. बस बस. आता आपल्याला हे एका बाउल मध्ये काढायचं आहे. थोडक्यात गार करून घ्यायचं. हो थोडंसं. हे आपण तयार करून घेतलं आणि बाउल मध्ये काढलं, गार केलं. पुढे त्यात थोडंसं व्हिप क्रीम ऍड करायचं आहे ह्याच्यामध्ये स्वीट होण्यासाठी. किती लागणार आहे सांगा. 2 स्पून. मिक्स करू. हो मिक्स. बघा पुरे इतकं. हो बस. ओके. व्हिप क्रीम ऍड केल्यानंतर हे क्रीम आता जरा अजून वेगळं झालंय. पुढे आता आपण हे सर्व करायचं आहे. कशामध्ये? एका बाउल मध्ये. सुरुवातीला काय लागणार आहे? आपण हे चुरा केलेला बिस्किटचा आधी खाली लेअर लावून घेऊया. बस बस. पुरे इतकं लेअर? हो बस. बरं. आता आपण वरून ते ऍड करूया. बरं. जे क्रीम आपण पॅन वरती तयार केलं त्याच्यामध्ये नंतर आपण व्हिप क्रीम. किती घालायचं हे? अजून थोडं. बघा. बस. ओके. पुढे आता आपण हे सर्व करायचं आहे. सर्व करायला आपण हे वेगवेगळे चॉकलेट्स ऍड करू. बरं. आधी काय लागणार? चोकोज. ओके. पुढे चोको स्टिक्स. कशी लावूया? हां. आणि आता बिस्किट, चॉकलेट बिस्किट. अच्छा बारीक करायचं मग पूर्ण वाटीवर पसरवा. हो बरोबर. वा 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 वा. लहानपणी मी एक गाणं ऐकलं होतं बरं का, सिद्धी मॅडम. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. तुम्हाला बंगला काय अजून दिसला नाही, पण सर्वांगाने आणि सर्वार्थाने चॉकलेटमय असलेली अशी ही रेसिपी आहे. तिचं नाव आहे चॉकलेट मूज, जी आपल्यासाठी आज सिद्धी मॅडमने केली आहे. तुम्हाला हे खायचं आहे ना? माझी तर इच्छा किती दांडगी आहे बघा. खायचं असेल तर पटकन घेऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चॉकलेट मूस साठी लागणारं साहित्य: व्हिप क्रीम, चॉकलेट, बिस्किटांचा चुरा, क्रीम, चोको स्टिक, चोकोस आणि चॉकलेट बिस्किट. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये फ्रेश क्रीम गरम करून त्यामध्ये चॉकलेट घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तयार मिश्रण एका भांड्यामध्ये काढून ते थंड करून घ्यावं. थंड झालेल्या चॉकलेटच्या मिश्रणामध्ये 2 टेबलस्पून व्हिप क्रीम घालून पुन्हा मिश्रण एकत्र करावं. दुसऱ्या काचेच्या भांड्यामध्ये प्रथम बिस्किटांचा चुरा, त्यावर व्हिप क्रीम आणि चॉकलेटचं एकत्रित मिश्रण घालावं. नंतर त्यामध्ये चोकोस, चोको स्टिक्स आणि चॉकलेट बिस्किट घालून चॉकलेट मूस तयार करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.